आपल्यासोबत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत, ज्यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारपदी नियुक्ती झालेली आहे. काय प्रथमतः भावना आहे? एक सुखद धक्का मला असा होता, कारण कधी स्वप्नातही मी अपेक्षित केलं नव्हतं की राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून मी राज्यसभेत जाईल. ही मोठी जबाबदारी, परंतु त्याचबरोबर लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. खेडेगावातून सुरू झालेला हा प्रवास आहे आणि आता तो थेट दिल्लीत काम करणार आहे. कशा पद्धतीचं कामगिरी असेल? कारण नेहमीच वेगवेगळे खटले असतील किंवा वेगवेगळ्या भूमिका या उज्ज्वल निकम यांच्या देशाने पाहिलेल्या आहेत, मात्र खासदार म्हणून कशी भूमिका असेल? माझं जळगाव हे खेडं नाही, एक जिल्ह्याचं ठिकाण आहे, परंतु मुंबईच्या मानाने खेडं तुम्ही म्हणू शकतात मुंबईकर, परंतु जळगाववाले देखील राज्य करू शकतात हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. राष्ट्रपती महोदया ह्या देखील जळगावच्याच होत्या, जरी त्या अमरावतीला लग्न केलं होतं. एक सांगण्याची गोष्ट आहे की तुम्ही कुठून आलात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय कार्य करतात आणि तुमच्या भावना कशा व्यक्त केल्या जातात हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे मी जळगावहून आल्यानंतर मुंबईला कधीही मुंबई पाहिलं नव्हतं, मुंबईचं न्यायालय पाहिलं नव्हतं. आणि मी एक चॅलेंज मानलं, 93चा बॉम्बस्फोट. मिसेस खूप त्यावेळेला घाबरलेली असायची, आई घाबरलेली असायची, जेवणाची इथे आबाळ व्हायची, हॉटेलमध्ये राहायचो 2013 रेसिडेन्सीमध्ये. परंतु त्यावेळेला माझ्या मिसेसने इथे मैद्याच्या रोटी बनवायच्या, मग मिसेस मला गव्हाचं पीठ द्यायचं. हा प्रवास मजल दरमजल दर शुक्रवारी जळगावला जायचं, शनिवार रविवारचं हॉटेलचं कोण भाडं भरेल म्हणून जळगावला बॅक जायचो, सोमवारी इथे यायचो. असं हे अपडाऊन 93 ते 2013 पर्यंत केलेलं आहे. परंतु त्याच्यात मला वाईट वाटलं नाही, कारण मी ह्या खटल्यामुळे लोकांचं प्रेम संपादन करू शकलो, लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करू शकतो, लोकांच्या आशा पल्लवित करू शकलो. आणि म्हणून जळगाव माझी ही जन्मभूमी जरी असली तरी कर्मभूमी जळगाव पण आहे, मुंबई पण आहे, आणि अनेक खटल्यांच्या निमित्ताने महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी होती. नरेंद्र मोदींचा देखील फोन आला होता. काय संवाद झाला नेमका फोनवर आणि नियुक्ती झाल्यानंतर नेमके कोणाकोणाचे कॉल आले? नाही, कालच मोदी साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मराठीत माझ्याशी संभाषण केलं. मराठीत बोलू का हिंदीत बोलू अशा तऱ्हेची सुरुवात केली. मी थोडा हसलो. मला समजे ना पंतप्रधान मोदीजी माझ्याशी का बोलू इच्छितात, कारण माझा उद्यापासून खटले दुसरे सुरू होणार होते. पण त्यांना मी भाषेवरती आपलं दोघी प्रभुत्व मराठीत बोलले की राष्ट्रपती महोदय तुमच्या जबाबदारी देऊ इच्छितो, तुम्ही स्वीकारणार का? हो सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं कोणाला बोलू नका. म्हटलं नाही बोलणार. परंतु आज गॅजेट झाल्यावर सगळ्यांशी बोलतोय. त्याच्यामुळे ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून सामान्य जनतेचे, राजकीय नेत्यांचे, प्रसार माध्यमांचे संपादकांचे फोन, सगळ्यांचेच मला फोन आले आणि मला अभिनंदन त्यांनी केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फोन आला. त्याप्रमाणे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणखी अनेकांचे फोन येत असतील तर फोन माझा नाही, 1-1.5 तासापासून सतत फोन वाजत होते. काही फोन मिस झालेले आहेत. विरोधी नेत्यांचे फोन आले, आशिष शेलारचे फोन आले, विनोद तावडेजींचा फोन आला, सगळ्यांचे फोन आले, बरेच लोकांचे. उज्ज्वल निकम यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहेत. प्रत्येक स्त्रीचा एका पुरुषापाठीमागे नेहमी हात असतो आणि यामध्ये देखील तुमचा प्रचंड मोठा हात पाहायला मिळतोय. यश मिळालेलं आहे, खासदारपदी नियुक्ती झालेली आहे. काय प्रथमतः भावना आहेत? आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदींचा तुम्हाला फोन आला होता? सरांना फोन आला होता. मला अतिशय आनंद झालाय, कारण उज्ज्वलजी सारखे व्यक्ती आपल्या देशासाठी झटून कामं करणारे व्यक्ती आहेत. आतापर्यंत न्याय क्षेत्रात त्यांनी देश प्रथम आणि फॅमिली नंतर, बाकी सर्व नंतर, अशीच त्यांची भावना होती. आता त्यांनी क्षेत्र फक्त बदलले, ते राजकीय क्षेत्रात गेलेत. राजकीय क्षेत्रात ही त्यांचे धोरण तेच असणार आहे, देश प्रथम आणि बाकी सर्व गोष्टी नंतर. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्यांचं काम पूर्ण निष्ठेने करतील. मोदीजी, अमितजी, फडणवीसजी, भारतीय जनता पार्टी आणि आपल्या देशाच्या जनतेने त्यांच्यावर जो काही विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला ते कधीही तडा जाऊ देणार नाही, ह्याची मी हमी देते, कारण मला त्यांच्या कार्यप्रणालीवर पूर्ण भरोसा आहे. क्षेत्र बदललेलं आहे, त्यामुळे इकडची काम करण्याची पद्धत वेगळी होती, आता दिल्लीमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असेल. कशा प्रकारची असू शकते? उज्ज्वल निकम पुन्हा त्याच भूमिकेत किंवा वेगळ्या पदावर जरी असले तर त्यांची भूमिका त्याच पद्धतीने मांडताना पाहायला मिळतील का येणाऱ्या काळात? ते
त्यांची एक कार्यपद्धतीची एक पद्धत असते. जे प्रकारे जे कार्य करतात पूर्ण विश्वासाने करतात, मग ते क्षेत्र कुठलंही असू दे. ते आज वकिली क्षेत्रात त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, आपल्या देशाला कायम न्याय मिळवून दिला, राजकीय क्षेत्रात हे तेच करणार आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवण्यासारखं काहीही नाहीये, ह्याचा मला पूर्ण भरोसा आहे. देशाची जनता सुद्धा बघेल, सगळे बघतील की ते कशा प्रकारे आपल्या देशाला न्याय देत आहेत. नक्कीच आपण पाहतोय वकील पद्धतीमध्ये कामगिरी करत असताना आता दिल्लीमध्ये काम करण्याची पद्धत देखील अगदी तशाच प्रकारची असेल. कामगिरीवर कुठल्याही प्रकारचं बोट किंवा शंका घेण्याची कोणती वेळ येणार नाही, कारण देशाने जे नेतृत्व पाहिले उज्ज्वल निकम यांचं वकिली क्षेत्रामधलं, तेच नेतृत्व आता आपल्याला दिल्लीत पाहायला मिळेल. कॅमेरामॅन मनोजसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.